गडचिरोलीतून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते आणि मूलभूत आरोग्य सुविधांअभावी गरोदर मातेला मृत्यूशी झुंजावं लागत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। तर एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला इथे आशा संतोष तिरंगा या 9 महिन्यांच्या गरोदर मातेला प्रसूतीसाठी तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे। या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत आधी पोटातील बाळ दगावलंय आणि काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतलाय। या हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यातील अपुऱ्या पायाभूत सुविधेचं विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय। गडचिरोलीत रस्त्यांअभावी एका गरोदर महिलेचा मृत्यू झालाय। आपले प्रतिनिधी गणेश शिंगाडे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आईचा बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 6 किमी पायपीट जीवावर बेतलेली आहे। एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की गडचिरोली जिल्हा हा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा म्हणून आपण निर्माण करू, मात्र अजूनही आदिवासी बहुल अहिरी क्षेत्रामध्ये रस्त्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही। पावसाळ्यात सुद्धा कित्येक ॲम्ब्युलन्स या महामार्गामुळे फसलेले आहेत। अजूनपर्यंत ही रस्त्याची व्यवस्था झालेली नाही आहे, रस्त्याची दैना आहे, मात्र प्रशासन अजूनपर्यंत जागा झालेला नाही आहे। असे अनेक जीव आजही दगावत आहेत। लोकांना ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी गावापर्यंत सोय नाही। नक्कीच गणेश, त्यामुळे आता गडचिरोलीत अशी गंभीर घटना घडल्यामुळे शासन नेमकं काय करतंय असा प्रश्न समोर येतोय। गडचिरोलीत रस्त्यांअभावी एका गरोदर महिलेचा मृत्यू झालेला आपण बघतो।